मी म्हणतो आताच आपल्याला इयत्ता दुसरी मधील स्मरण, मांढरे यांनी गोष्ट सांगितली. गोष्टीचं नाव काय होतं रे? पुन्हा एकदा जोरात बोला. बरोबर. रस्त्याने कोण चालत होत्या? बरोबर. चालून चालून कोण थांबल्या? मुंग्या कोठे थांबल्या? झाडावर कोण होता? बरोबर. कोळ्याने काय विणलं? बरोबर. उन्हाळी शिबिर याच्यामध्ये आज आपण शाब्दिक खेळ, यमक जुळणारे शब्द घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण 2 गट केले. एक गट म्हणजे आराध्याचा गट आणि एक आहे सानूचा गट. प्रत्येक गटाला आपण काय केले? 7 यमक जुळणारे शब्द दिलेले आहेत आणि गट पण आपण तयार केलेले आहेत. बरोबर. गटातील पहिला जो आहे तो यायचा आहे, या शब्दाचा यमक जोडणारा शब्द लिहायचा, त्याने मागे जाऊन बसायचंय. दुसऱ्याने यायचं याचं, तिसऱ्याने यायचं याचं. दोन्ही गटामध्ये जो गट लवकरात लवकर 7 शब्दांचं काय करेल, व्यवस्थित यमक जोडणारे शब्द जोडेल, तो गट या आजच्या स्पर्धेचा विजेता. ओके. चला, अतुल नसेल तर दुसऱ्याने जा. झाला. बस, स्टॉप. तिथे नाही, खाली घ्यायचं. आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याच्या द्वारे अर्थपूर्ण शब्द तयार करूया. हा भाषिक खेळ शिकणार आहोत. आयुष, पहिली पेटी वर कर. कोणतं अक्षर आलं? व. गुड्डू, पुढची. ड. लावू. काय आलं? वाचून दाखव सगळं. बदक. सानू, पुढची कर. ढ. स्मरण क पासून वाचून काढतो. कुठला कोणता शब्द तयार होतो? अक्षर बघ. कढई. बरोबर. पुढं आराध्या, पुढचं मा. र. काय आलं नूर? तर मला सांगा आता, ई पासून कुठला तयार झालेला आहे बघा? इमारत. अशा प्रकारे आपण अनेक शब्द तयार करू शकतो.
या ठिकाणी आपण उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक मनोरंजक खेळ घेत आहोत. तो म्हणजे विद्यार्थ्यांचे 2 गट केलेले, एक आहे मुलींचा गट आणि एक आहे मुलांचा गट. आणि प्रत्येकाला आपण काय केलेले, या ठिकाणी डंबेस दिलेले आहेत आणि डंबेस या गोलामध्ये आपल्याला उभे ठेवायचे आणि जो लवकर या ठिकाणी सगळे डंबेस गोळामध्ये उभे ठेवेल तो गट विजयी. आपण सुरुवात करत आहोत. रेडी, स्टार्ट. चला लवकर. आणि मुलींचा संघ विजयी झालेला आहे. ओके.